नमस्कार मित्रांनो, आपण आजच्या व्हिडिओमध्ये अकाउंटिंगमधील अतिशय महत्त्वाच्या टॉपिकवर डिस्कशन करणार आहे. आपला आजचा टॉपिक असणार आहे व्हॉट इज डेबिट अँड व्हॉट इज क्रेडिट. सो जनरली आपण एंट्री पास करताना कुठलं तरी एक अकाउंट आपण डेबिट घेतो आणि कुठलं तरी एक अकाउंट आपण क्रेडिट घेतो, अशी आपण एंट्री करतो. मग हे डेबिट आणि क्रेडिट याचं मीनिंग काय हे जर विचारलं तर तुमच्याकडून उत्तर असं अपेक्षित असतं की डेबिट म्हणजे येणे, म्हणजे बिझनेसमध्ये आलेले पैसे. क्रेडिट म्हणजे काय, जाणे, म्हणजे बिझनेसमधून गेलेले पैसे. किंवा काहींचं उत्तर असं असतं की डेबिट म्हणजे एक्सपेन्सेस, क्रेडिट म्हणजे इन्कम्स. पण ॲक्च्युअलमध्ये असं नाही आहे. म्हणजे एक प्रकारे जर बघितलं तर तुम्ही बरोबरही सांगितलंय, पण आपण जर मिनिंगचा जर विचार केला की डेबिटचं मिनिंग आणि क्रेडिटचं मिनिंग जर विचार केला तर हे तिथे लागू नाही होत. हे चुकीचं आहे. कारण हे डेबिट आणि क्रेडिटचं मिनिंग त्या रूलनुसार आणि त्या ट्रान्झॅक्शनच्या सिच्युएशनवरती डिपेंड असतं. सो आपले जे अकाउंटिंगचे जे रूल आहे 3 गोल्डन रूल्स, ह्या गोल्डन रूल्सनुसार डेबिट आणि क्रेडिटचं मिनिंग हे चेंज होतं. मग ते मिनिंग चेंज कसं होतं आणि त्याचं मिनिंग काय असणार आहे ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये बघणार आहे. या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण डेबिट आणि क्रेडिटचं शॉर्टमध्ये मिनिंग समजून घेतलं, पण आजच्या व्हिडिओमध्ये आपण डिटेलमध्ये ते बघणार आहे. त्यामुळे बँकिंगचं जे ट्रान्झॅक्शन जेव्हा होतं, आपल्या मोबाईलला मेसेज येतो, तर त्यावेळेला डेबिटचं मिनिंग काय असेल, नॉर्मली आपण अकाउंटिंग करताना डेबिट आणि क्रेडिटचं मिनिंग काय असेल, याच्यात डिफरन्स कसा पडतोय, हे आपण आजच्या या पूर्ण व्हिडिओमध्ये सगळं कव्हर करणार आहे. चला तर मग आपण सुरुवात करू. मित्रांनो, आपण व्हॉट इज डेबिट अँड व्हॉट इज क्रेडिट या टॉपिकवर आज बोलतोय. जर तुम्हाला याच्यामध्ये कन्फ्युजन असेल तर तुम्ही नक्की योग्य व्हिडिओ बघता यासाठी, असं तुम्हाला आज वाटेल. कारण आजच्या या व्हिडिओमध्ये आपण डेबिट आणि क्रेडिट याचं मीनिंग काय आहे आणि डिफरन्स काय आहे डेबिट आणि क्रेडिटमध्ये, हे पूर्ण आपण आज क्लिअर करणार आहे. फर्स्ट आपण बघूया, तुम्हाला मी 3 गोल्डन रूल्स ऑफ अकाउंटिंग शिकवले होते. त्यामध्ये पर्सनल अकाउंटमध्ये डेबिट रिसिव्हर होतं, क्रेडिट गिव्हर होतं. रिअल अकाउंट्समध्ये डेबिट व्हॉट कम्स इन होतं, क्रेडिट साईडला क्रेडिट व्हॉट गोज आउट होतं. नॉमिनल अकाउंट्समध्ये डेबिट ऑल एक्सपेन्सेस अँड लॉसेस होतं आणि क्रेडिट ऑल इन्कम्स अँड गेन्स होतं. म्हणजे इथे तुम्हाला डेबिट आणि क्रेडिट प्रत्येक ठिकाणी दिसतंय. मग हे डेबिट आणि क्रेडिट आहे तरी काय, हे आपण समजून घेणार आहे. कारण अकाउंटिंगमध्ये नेहमी प्रत्येक ट्रान्झॅक्शनचा डबल इफेक्ट जातो. मग तो डबल इफेक्ट कसा जातो हे आपल्याला बघायचं आहे. त्यासाठीच हे डेबिट आणि क्रेडिट असतं. आपण डेबिट आणि क्रेडिटचं मीनिंग समजून घेण्या अगोदर आपण अकाउंटिंग इक्वेशन काय आहे ते बघूया. ॲसेट्स इज इक्वल टू लायबिलिटीज प्लस कॅपिटल, हे अकाउंटिंगचं इक्वेशन आहे. म्हणजे लायबिलिटीज प्लस कॅपिटल इक्वल टू असेट्स. असेट्स तुम्हाला माहिती आहे. असेट्स म्हणजे काय, प्रॉपर्टी, बिझनेसची प्रॉपर्टी. जी काय प्रॉपर्टी बिझनेसने घेतलेली असते बिझनेसमध्ये यूज करण्यासाठी आणि जिचा बेनिफिट आपल्याला शॉर्ट टाईमने मिळतो किंवा लाँग टाईमने मिळतो, म्हणजेच करंट असेट्स आणि फिक्स असेट. हे आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलं होतं. लायबिलिटीज म्हणजे काय, ज्या काय आपल्या बिझनेसच्या देणी असतील क्रेडिटर्सला,
त्या लायबिलिटीज. मग ह्या लायबिलिटीजसुद्धा शॉर्ट टर्मसाठी असू शकतात आणि लाँग टर्मसाठी असू शकतात. हे आपण बघितलं होतं. आणि कॅपिटल म्हणजे काय? बिझनेसमध्ये जेव्हा ओनर इन्व्हेस्ट करतो बिझनेस स्टार्ट करताना, तर ओनरने जी काय इन्व्हेस्टमेंट केली असेल त्याला आपण कॅपिटल म्हणतो. तर लायबिलिटी प्लस कॅपिटल इज इक्वल टू ॲसेट्स. दोन्ही अमाऊंट नेहमी सेम असते, कारण जेव्हा बिझनेसमध्ये एखादं ट्रान्झॅक्शन होतंय तर त्याचे दोन इफेक्ट जातात. सेम अमाऊंटचे दोन इफेक्ट जातात. त्यासाठी असते डेबिट साईड आणि क्रेडिट साईड. ओके, तर हे आपण इक्वेशन पूर्ण समजून घेणार आहे आता एक्झाम्पलवरून. त्याआधी मी तुम्हाला सांगते, डेबिट अँड क्रेडिट याचं मीनिंग अगदी सिंपल मीनिंग आहे. प्रत्येक जो अकाउंटिंग लर्नर आहे, बिगिनर आहे, त्या प्रत्येकासाठी ही कन्सेप्ट खूप इम्पॉर्टंट आहे. कारण जर तुम्हाला डेबिट आणि क्रेडिट याचं मीनिंगच नाही लक्षात आलं तर तुम्हाला रूल्स अप्लाय करता येणार नाही, तुम्हाला जर्नल एंट्रीज करता येणार नाही. त्यासाठी आपल्याला अकाउंटन्सी शिकण्या अगोदर डेबिट आणि क्रेडिट हे परफेक्ट क्लिअर असलेलं हवं. तर आपण तेच आता स्टेप बाय स्टेप बघणार आहे. डेबिट मीन्स काय? लेफ्ट हँड साइड ऑफ अकाउंट बुक्स इज कॉल्ड ॲज डेबिट साइड. राईट हँड साइड क्रेडिट मीन्स काय? राईट हँड साइड ऑफ अकाउंट बुक्स इज कॉल्ड ॲज क्रेडिट साइड. इतकं सिम्पल मीनिंग आहे. तुमच्याकडे जे काय त्याचं मीनिंग तुम्ही तयार केलं असेल, कारण आपण काय करतो, ज्या वेळेला आपल्याला अकाउंटिंग स्टार्टिंग होते शिकवायला त्यावेळेला आपल्या समोर हा सब्जेक्ट अगदी नवीन असतो आणि आपण त्या रूलनुसार आपल्या डोक्यात एक मीनिंग फिक्स करतो की डेबिट म्हणजे इन झालं किंवा डेबिट म्हणजे आउट झालं, जे काय बिझनेसमधून होतं आहे ते, किंवा डेबिट म्हणजे एक्सपेन्सेस आणि क्रेडिट म्हणजे इन्कम्स, असं आपण आपल्या माइंडमध्ये मीनिंग याचं फिक्स करतो. पण ॲक्च्युअल असं नाही आहे. याचं मीनिंग जे आहे ते रूल्सवरून, त्या सिच्युएशननुसार, त्या रूलनुसार हे चेंज होतं. हे रूलवर डिपेंड आहे. त्या ट्रान्झॅक्शनच्या वेळी कुठला रूल वापरतोय आणि त्यावेळी त्याला आपण त्या रूलनुसार काय मीनिंग येतोय हे त्यावर डिपेंड असतं. तर सांगायचं झालं असं की डेबिट अँड क्रेडिट ह्या फक्त टू साइड्स आहे अकाउंट बुक्सच्या. अकाउंट बुक्स आपण बघणार आहे पुढे. मी तुम्हाला स्टार्टिंगला थेरी सांगताना सांगितलं होतं की ज्या वेळेला आपण जे काय ट्रान्झॅक्शन बिझनेसमध्ये होतात ते रेकॉर्ड्स करतो त्यासाठी आपल्याला अकाउंट बुक्स लागतात. फॉर एक्झाम्पल जर्नल अकाउंट्स, लेजर अकाउंट्स. तर ट्रायल बॅलन्स यासाठी डेबिट आणि क्रेडिट या दोन साइड्स आहेत. त्या आपण बघताना आपण काही एक्झाम्पल बघू आता पुढे. त्या एक्झाम्पलमध्ये तुम्हाला जे काही ट्रान्झॅक्शन्स दिले असतील त्या ट्रान्झॅक्शनमध्ये जे काय अकाउंट्स आपण घेतोय त्या प्रत्येक अकाउंट्सचा, त्या प्रत्येक ट्रान्झॅक्शनचा डबल इफेक्ट होतो. तो आपण बघू. तर आपण बघत होतो अकाउंटिंग इक्वेशन. ओके, अकाउंटिंग इक्वेशनमध्ये तुम्हाला मी काही एक्झाम्पल दाखवले तिथं. सपोज बिझनेसमध्ये कॅपिटल इन्व्हेस्ट झालं 50,000. लायबिलिटी साईडला कॅपिटल अकाउंटला 50,000चा एक इफेक्ट होणार आणि अगदी त्याच वेळी तुमच्याकडे कॅश इन झाली असेल बिझनेसमध्ये, त्यामुळे तुम्ही असेट साईडला सुद्धा 50,000
दाखवणार. त्यानंतर त्यानंतर कॅपिटल इन्व्हेस्ट झाल्यानंतर बिझनेसमध्ये तुम्ही ॲसेट परचेस केली. कम्प्युटर ही फिक्स असेट आहे बिझनेसची. कम्प्युटर परचेस केल्यानंतर त्या ट्रान्झॅक्शनचे सुद्धा दोन इफेक्ट होणार. एक तुमच्याकडे असेटला इफेक्ट होणार की ॲसेट इन झाली आहे कम्प्युटर्स, आणि तुमच्याकडून कॅश गोज आउट झाली आहे. सो तुम्ही ते बघू शकतात. फिक्स असेट प्लस दिसत आहे 10,000, आणि अगदी त्याच वेळी तुमची जी काय करंट असेट आहे त्याच्यातनं 10,000 लेस होत आहे, कारण कॅश गोज आउट होते. बरोबर, दोन इफेक्ट आले इथं. पुढचं ट्रान्झॅक्शन तुम्ही अजून बघू शकता. स्टॉक परचेस केला. स्टॉक परचेस केला म्हणून आपल्याला क्रेडिटर्सला पेमेंट द्यायचं आहे. बरोबर, क्रेडिटर्सला पेमेंट द्यायचं आहे म्हणजे काय, लायबिलिटी आली. तर 2,000चा स्टॉक आपण क्रेडिटर्सकडून परचेस केला, त्यांना आपल्याला पेमेंट करायचं आहे. आपण क्रेडिटर्सला 2,000 पेंडिंग दाखवतोय. ओके, आणि त्याचवेळी याचा सेकंड इफेक्ट आपण जर बघितला तर करंट असेट म्हणजे स्टॉकला तुमचा 2,000चा एक इफेक्ट दिसतोय. सेम ट्रान्झॅक्शन, दोन इफेक्ट आले. बरोबर, त्यानंतर बिझनेसमध्ये आपण सपोज सेल केला. सेल कोणाला करतो आपण, ज्या पार्टीला करतो त्याला काय म्हणतो आपण, कोण असेल ती व्यक्ती, डेटर्स. तर बिझनेसची जी कोण पार्टी असेल जिला आपण सेल केलं आहे, तर त्या डेटर्सला आपण 1,000 रुपीजचा स्टॉक सेल केला. इथे सुद्धा दोन इफेक्ट झालेत. डेटर्सला आपण 1,000 दाखवलेत कारण डेटर्स इन्क्रीज झालेत आणि स्टॉक डिक्रीज झाला आहे. ॲसेट साईडला आपण करंट असेटमधून स्टॉक आपण 1,000चा सेल केल्यामुळे डिक्रीज झाला आहे, मायनस झाला आहे. दोन इफेक्ट आले. एक इफेक्ट डेटर्सला गेला, एक इफेक्ट आपण स्टॉकला केला म्हणजेच करंट असेटला केला. बरोबर, इतकं तुमच्या लक्षात आलं. इथे आपण ज्या एंट्रीज मी तुम्हाला, जे ट्रान्झॅक्शन्स मी तुम्हाला आत्ता सांगितले, ह्या प्रत्येक ट्रान्झॅक्शन्सचा एक इफेक्ट डेबिटला होतोय, एक इफेक्ट क्रेडिटला होतोय. ते मी पुढच्या एक्झाम्पलमध्ये तुम्हाला जास्त क्लिअरली सांगते. पण तुम्हाला इथं लक्षात आलं असेल, आत्ता जितकी काय ट्रान्झॅक्शन्स मी तुम्हाला सांगितली, प्रत्येक ट्रान्झॅक्शनच्या आपण दोन साईडला इफेक्ट दिला आणि दोन्ही ठिकाणी अमाऊंट पण आपण रेकॉर्ड केली. बरोबर, मग यालाच म्हणतात डबल एंट्री सिस्टीम. ही अकाउंटिंगची डबल एंट्री सिस्टीम आहे. तुम्हाला आठवत असेल, मी माझ्या स्टार्टिंगच्या फर्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं होतं की अकाउंटिंगसाठी सिंगल एंट्री सिस्टीमही असते आणि डबल एंट्री सिस्टीमही असते. नॉर्मली अकाउंटिंग करताना डबल एंट्री सिस्टीम हीच जास्तीत जास्त यूज केली जाते. तर तुम्हाला यावरून लक्षात आलं असेल, ॲसेटची टोटल अमाऊंट जर बघितली तर 52,000 येते, आणि लायबिलिटी जर बघितली तुमची कॅपिटल प्लस क्रेडिटर्स. लायबिलिटी जर बघितली म्हणजेच काय, इक्वेशनमध्ये सांगितलं आहे लायबिलिटीज प्लस कॅपिटल. लायबिलिटीज म्हणजे काय, क्रेडिटर्स ही आपली लायबिलिटीज आहेत. मग लायबिलिटीज प्लस कॅपिटल 52,000 इज इक्वल टू टोटल असेट्स. आलं तुमच्या लक्षात. म्हणजे आपण प्रत्येक ट्रान्झॅक्शनचा इथे डबल इफेक्ट देतोय. म्हणजेच डबल एंट्री सिस्टीममध्ये आपण अकाउंटिंग करतोय. तुम्हाला आलं हे इक्वेशन लक्षात. आता आपण एक्झाम्पल बघू. इथं मी काही ट्रान्झॅक्शन्स दिलेत.
याच्या जर्नल एंट्रीज मी इथं दिल्या आहेत तुम्हाला. तर आत्ताच मी तुम्हाला सांगितलं प्रत्येक ट्रान्झॅक्शनचा डबल इफेक्ट होतो. तर डबल इफेक्ट होताना त्या अकाउंट ग्रुपवरती त्याचा काय परिणाम होतो हे आपण बघू. म्हणजेच अकाउंट ग्रुप्स कुठले? ॲसेट्स, लायबिलिटीज, ओनर्स कॅपिटल, रेव्हेन्यू म्हणजेच इन्कम आणि एक्सपेन्सेस. तर आपण हे या ट्रान्झॅक्शन मधून बघू. सपोज तुमची एखादी मॅन्युफॅक्चरिंग कंपनी आहे. त्या मॅन्युफॅक्चरिंग कंपनीमध्ये आपल्याला कम्प्युटर आपण परचेस करतोय कारण आपल्याला तिथे कम्प्युटर यूज करायचं आहे. तर बिझनेसची कम्प्युटर ही काय फिक्स असेट येणार, बरोबर. मग बिझनेसमध्ये ॲसेट जेव्हा इन होते, म्हणजे ॲसेट जेव्हा तुमची इन्क्रीज होते, कारण 20,000चं तुमच्याकडे कम्प्युटर येतं आहे ना, मग ॲसेट इन्क्रीज होते त्यावेळेला ती डेबिट असते, बरोबर. आणि जर ॲसेट तुमची डिक्रीज होत असेल तर त्यावेळेला ती क्रेडिट असते. नंतर आपण बघू शकतो लायबिलिटीजवरती याचा काय इफेक्ट होतो. जेव्हा तुम्हाला पुढचं ट्रान्झॅक्शन तुम्ही बघा, गिव्स पेमेंट्स टू क्रेडिटर्स ₹8,000. तुमचे जे कंपनीचे जे कोण क्रेडिटर्स असतील, ज्यांच्याकडून तुम्ही रॉ मटेरियल परचेस केलं असेल, त्यांना तुम्हाला ₹8,000 पेमेंट करायचं. तर जर तुमची लायबिलिटीज इन्क्रीज झाली तर क्रेडिट असते आणि लायबिलिटीज तुमची डिक्रीज झाली तर डेबिट असते. ह्या ट्रान्झॅक्शनमध्ये कॅशही गोज आउट झाली आहे, म्हणजे काय, कॅश डिक्रीज झाली आहे. तर वरती ॲसेटच्या एक्झाम्पलमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की कॅश गोज आउट झाली म्हणजेच कॅश डिक्रीज झाली की क्रेडिट असते. तर तुम्ही ह्या ट्रान्झॅक्शनमध्येही बघू शकतात कॅश डिक्रीज झाली आहे म्हणजे इथे ॲसेट क्रेडिट येणार. येतंय लक्षात. पुढचं आपण एक्झाम्पल बघू शकतो अजून एक, कॅपिटल, ओनर्स कॅपिटल. बिझनेसमध्ये ओनर्स जे काय इन्व्हेस्टमेंट करतो, तर कॅपिटल बिझनेसमध्ये जेव्हा इन्व्हेस्ट होतंय, ₹1,00,000 ओनरने बिझनेसमध्ये कॅपिटल इन्व्हेस्ट केलं इन कॅश. तर या ठिकाणी कॅपिटल जर इन्क्रीज झालं तर क्रेडिट असतं आणि जर कॅपिटल डिक्रीज झालं तर डेबिट असतं, बरोबर. नंतर आपण बघू शकतो अजून एक एक्झाम्पल, जर बिझनेसमध्ये काही इन्कम रिसिव्ड झाले, रेव्हेन्यू जनरेट झाले. सपोज इथं कमिशन रिसिव्ड ₹3,000 इन कॅश. तर या ठिकाणी इन्कम जर रिसिव्ड होतंय म्हणजे इन्कम जर इन्क्रीज होतंय तुमचं तर क्रेडिट साईड आणि इन्कम जर तुमचं डिक्रीज होतंय तर डेबिट साईड. येते तुमच्या लक्षात. पुढचा आपण ग्रुप बघू शकतो अकाउंटचा, एक्सपेन्सेस. एक्झाम्पल आहे रेंट पेड ₹2,000 इन कॅश. रेंट पेड केला आपण तर या ठिकाणी एक्सपेन्सेस झाला आहे. मग जर एक्सपेन्सेस आपला इन्क्रीज होत असेल तर डेबिट साईड येते आणि एक्सपेन्सेस जर तुमचा डिक्रीज होत असेल तर क्रेडिट साईड येते. येते तुम्हाला लक्षात. ह्या प्रत्येक ट्रान्झॅक्शनवरून आपण जी काय जर्नल एंट्रीज केली त्यावरून इन्क्रीज झाली तर साईड चेंज होते आणि डिक्रीज झाली तर साईड चेंज होते. म्हणजे डेबिट आणि क्रेडिट हे प्रत्येकाचं ठरलेलं आहे की इन्क्रीज झाल्यावरती कुठली साईड येते आणि डिक्रीज झाल्यावर कुठली साईड येते. मी अशी अपेक्षा करते की तुम्हाला आलं असेल हे लक्षात. आपण अजून एखाद्या एक्झाम्पलवरून हे क्लिअर करू. डेबिट आणि क्रेडिट काय आहे. तुमचं अकाउंट इक्वेशन क्लिअर केलं आत्ताच.
ॲसेट, लायबिलिटीज, कॅपिटल, एक्सपेन्सेस, रेव्हेन्यू हे इन्क्रीज आणि डिक्रीज झाल्यानंतर साईड कशी चेंज करताय, डेबिट क्रेडिट, हे तुम्हाला आत्ता लक्षात आलं असेल. म्हणून मी तुम्हाला स्टार्टिंगलाच सांगितलं की अकाउंटिंगमध्ये डेबिट आणि क्रेडिट हा खूप महत्त्वाचा कन्सेप्ट आहे. हा आपला क्लिअर झालाच पाहिजे. एकदा जर क्लिअर झाला तर तुम्हाला अकाउंटिंग करायला आणि जर्नल एंट्रीज करायला कुठेच अडचण येत नाही. तर डेबिट अँड क्रेडिट ओनली बोथ साइड. ओके, या एक्झाम्पलवरून आपण बघू. बिझनेसमध्ये स्टॉक परचेस केला पार्टीकडून, XYZ पार्टीकडून स्टॉक परचेस केला. तर स्टॉक परचेस करताना एंट्रीज काय होणार, परचेस डेबिटला काय येणार म्हणजे परचेस इज अन एक्सपेन्सेस आणि क्रेडिटला काय येणार, पार्टी इज अ गिव्हर. म्हणजे इथे आपण नॉमिनलचा रूल यूज करतोय आणि पर्सनलचा रूल यूज करतोय. तुम्ही बघू शकता डेबिटला एक्सपेन्सेस दाखवतोय आणि क्रेडिटला पार्टी दाखवतोय, पर्सन दाखवतोय. कारण का, तो गिव्हर आहे, तो आपल्या बिझनेसला स्टॉक देतोय म्हणून. आणि नंतर त्या पार्टीला आपल्या कंपनीकडून पेमेंट केलं. पेमेंट करताना डेबिटला काय येणार, पार्टी इज अ रिसिव्हर आणि क्रेडिटला काय येणार, कॅश गोज आउट. म्हणजे आपल्या बिझनेसमधून कॅश गोज आउट होते आणि पार्टी रिसीव करते. म्हणजे तुम्ही पाहिलं असेल आधी तुम्हाला जी काय इफेक्ट सांगितले मी, दोन परचेस करताना ट्रान्झॅक्शनचे जे काय दोन इफेक्ट सांगितले, त्याच्यामध्ये डेबिट मी तुम्हाला एक्सपेन्सेस सांगितलं, बरोबर. आणि आत्ता ह्या सेकंड ट्रान्झॅक्शनमध्ये मी तुम्हाला काय सांगते, हे सेकंड ट्रान्झॅक्शनचे जे का दोन इफेक्ट आपण दिले पेमेंट करतानाचे, याच्यामध्ये मी तुम्हाला डेबिट मीन्स काय सांगते, पार्टी इज रिसिव्हर. म्हणजे आपण तिथं पार्टीचं लेजर घेणार आहोत. आणि क्रेडिटला काय सांगते, कॅश गोज आउट म्हणजे कॅश अकाउंट. म्हणजे तुम्ही पाहिलं असेल पहिल्या ट्रान्झॅक्शनचे जे काय आपण दोन इफेक्ट दिले, त्याच्यामध्ये डेबिटला वेगळं मिनिंग आलं आणि ह्या सेकंड ट्रान्झॅक्शनमध्ये डेबिटला वेगळं मिनिंग आलं, बरोबर. आपण आता बघूया अजून एक ट्रान्झॅक्शन. इथं परचेस केलं आणि पेमेंट केलं. त्याचप्रमाणे आपल्या बिझनेसमधून आपण ABC लिमिटेडला स्टॉक सेल केला. मग स्टॉक सेल करते वेळी सेलचं ट्रान्झॅक्शन करताना आपण डेबिटला पार्टीज रिसिव्हर घेतलं. स्टॉक पार्टी रिसिव्ह करते कारण पर्सनचा रूल, ओके. आणि क्रेडिटला आपण सेल इज अन इन्कम घेतलं कारण आपण सेल केलंय, आपल्याला इन्कम रिसिव्ह होणार आहे, डायरेक्ट इन्कम. हे झालंय आपलं मागच्या व्हिडिओमध्ये डायरेक्ट इन्कम, डायरेक्ट एक्सपेन्सेस, ओके. मग हे झाली सेलची एंट्री. म्हणजे आपण सेलचं जे काय दोन इफेक्ट दिले, तर एक इफेक्ट आपण त्या पार्टीच्या लेजरला दिला डेबिट साईडला, एक इफेक्ट आपण सेल्सला दिला क्रेडिट साईडला. येतंय लक्षात. आता आपल्या कंपनीला त्या पार्टीकडून पेमेंट रिसिव्ड झालं, म्हणजे आपण काय म्हणतो त्याला, रिसिप्ट, म्हणजे पैसे रिसिव्ड झाले, ओके. तर त्यावेळी डेबिटला आपण घेतलं कॅश कम्स इन, रिअल अकाउंटचा रूल. क्रेडिटला घेतलं पार्टी इज अ गिव्हर, पर्सनलचा रूल. म्हणजे मगासच्या सेलच्या एंट्रीमध्ये आपण पार्टीला डेबिट केलं, आत्ताच्या एंट्रीमध्ये आपण पार्टीला क्रेडिट करतोय. तुम्ही जर बघितलं असेल
इथं मी तुम्हाला 4 ट्रान्झॅक्शनचे इफेक्ट दाखवले. डेबिट आणि क्रेडिटला काय झाले. प्रत्येक वेळी तुम्हाला डेबिटचं मीनिंग वेगळं सांगते आणि क्रेडिटचं मीनिंग वेगळं सांगते, अगदी प्रत्येक ट्रान्झॅक्शनसाठी. म्हणूनच मी तुम्हाला मगाशी म्हटलं की डेबिट आणि क्रेडिट ह्या फक्त 2 साइड्स आहे अकाउंट बुक्सच्या. ह्या 2 साइड्स ज्या अकाउंट बुक्सच्या आपण यूज करतोय, कशासाठी? कारण आपण अकाउंटिंगची डबल एंट्री सिस्टीम वापरतोय. ह्या सिस्टीममध्ये प्रत्येक ट्रान्झॅक्शनचा दोन्ही ठिकाणी इफेक्ट होतो, डबल इफेक्ट होतो. तो कसा? मी तुम्हाला आधीच्या स्लाइडमध्ये दाखवलंच, अकाउंटिंग इक्वेशन. ओके, तुम्हाला आता ते क्लिअर झालं असेल. आणि मी तुम्हाला इथं बँक का दाखवली, रिसिप्ट पेमेंटचं ट्रान्झॅक्शन मी तुम्हाला दाखवलं, पण त्याचबरोबर मी तुम्हाला इथं बँक पण दाखवली की बँकेत पैसे येत आहेत आणि जात आहेत पण. बरोबर? म्हणजे आपण बँक आपली ही करंट असेट असते. करंट असेट मी का म्हणते? कारण बँकेत आपण जे पैसे डिपॉझिट करतो, विड्रॉ करतो, म्हणजे बँकेत आपलं बिझनेसचं जे काय करंट अकाउंट असतं, तर आपण आपल्याकडे रेकॉर्डिंग करताना पैसे इन झाले की डेबिट म्हणतो आणि आपल्या बिझनेसमधून पैसे गेले की आपण क्रेडिट म्हणतो. पण त्याच वेळी तुम्हाला प्रश्न पडला असेल की तुमच्या मोबाईलवर जो मेसेज येतो तो पैसे कट झाले की डेबिट येतो आणि अकाउंटिंगचे रूल सांगताय की पैसे इन झाले की डेबिट होतं आणि बँक सांगते की पैसे कट झाले की डेबिट होतं. कसं? कारण बँक इकडे नॉमिनलचा रूल वापरते. येतंय तुमच्या लक्षात? बँक तिकडे नॉमिनलचा रूल वापरते, त्यामुळे ती पैसे कट झाले की डेबिट टाकते आणि पैसे आपल्या अकाउंटला इन झाले की ती क्रेडिट टाकते. बरोबर? आणि आपण आपल्याकडे अकाउंटिंग करताना रिअल अकाउंटचा रूल वापरतो. म्हणून हे त्या सिच्युएशनला, त्या ट्रान्झॅक्शनला, त्या रूल्सनुसार डेबिट आणि क्रेडिट साईडचं मीनिंग चेंज होतं. म्हणून आजपासून तुम्ही लक्षात ठेवायचं, डेबिट आणि क्रेडिट जर तुम्हाला कोणी क्वेश्चन केला, इंटरव्ह्यूजमध्ये बऱ्याचदा फ्रेशर्स लोकांना हा क्वेश्चन केला जातो. हा क्वेश्चन जर तुम्हाला कोणी केला तर नेहमी त्यांना स्पेसिफिक डेबिट मीन्स एक्सपेन्सेस आणि क्रेडिट मीन्स इन्कम असं नाही सांगायचं. डेबिट अँड क्रेडिट इज 2 साइड्स ऑफ बुक्स ऑफ अकाउंट. ओके, इतकंच सांगायचं. मला अशी अपेक्षा आहे की तुम्हाला आजच्या या व्हिडिओवरून डेबिट आणि क्रेडिट याच्यात काय डिफरन्स आहे, हा इफेक्ट कसा दिला जातो आणि त्याचं मीनिंग कसं चेंज होतं, ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला या आजच्या व्हिडिओतनं नक्की मिळाली असतील. तुम्हाला हा आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर तुम्ही नक्की लाईक करा, शेअर करा आणि आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.